नमस्कार. अंधाऱ्या रात्री बिजलीचं कथकनृत्य असो, भयानक वादळाचं तांडव असो, आकाशातून हिमवर्षाव होत असलेला हिमपथ असो किंवा तप्त अग्निकणाप्रमाणे तापलेले वाळवंट असो, ग्रीष्म असो, वसंत असो, एक महानायक आधुनिक भारताची समाज निर्मिती करत होता. या आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये मानव मुक्तीचा लढा, जाती अंत, स्त्री शूद्र मुक्ती, शिक्षण क्रांती आणि तर्कनिष्ठ समाज निर्मितीसाठी झटत होता. तो महामानव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय. तर महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांच्या विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन. ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे सन्माननीय संचालक, संयोजक आणि वक्तृत्व स्पर्धेचा आस्वाद घेणारे ऑनलाईन रसिक प्रेक्षक हो. मी नवनाथ काशीनाथ वाहोळ, अहिल्यानगरहून भारतीय समाजामध्ये किंवा आजच्या समाजामध्ये महात्मा फुलेंचे विचार किती प्रासंगिक या विषयावरती भाष्य करण्यासाठी आपणासमोर आलो आहे. महात्मा फुले एक महान समाज सुधारक, थोर शिक्षण तज्ञ आणि उद्योजक, एक द्रष्टा, विचारवंत या सर्व परिपोषामध्ये महात्मा फुले आपल्याला परिचित आहेत. त्यांचे विचार श्रेष्ठ का आहेत तर त्यांच्या विचारावर पडलेला प्रभाव आपल्याला लक्षात आला म्हणजे महात्मा फुल्यांच्या विचारांची प्रासंगिकता आपल्या लक्षात येईल. महात्मा फुलेंच्या विचारावरती प्रभाव टाकणारा पहिला पाश्चात्य विचारवंत थॉमस पेन. त्यानं 1791 मध्ये एक महान ग्रंथ लिहिला, द राईट ऑफ मॅन. त्यामध्ये तर्कशुद्ध विचार मांडलेले आहेत. महात्मा फुलेंचे विचार तर्कनिष्ठ, तर्कशुद्ध आहेत. याचं कारण द राईट ऑफ मॅन आहे. म्हणजे महात्मा फुलेंच्या विचारावरती प्रभाव टाकणारा पहिला प्रमुख विचारवंत आहे थॉमस पेन. नंतर दुसरं आपण पाहिलं गेलं महात्मा फुलेंच्या विचारावरती प्रभाव टाकणारं जी पाहिलं तर ती घटना किंवा तो घटक आहे अमेरिकन स्वातंत्र्य लढा. तिसरी महत्वाची गोष्ट आहे स्कॉटिश मिशनरी शाळा आणि तेथील शिक्षक, जी जडणघडण संस्कार झाली तो भाग आहे. त्यांचे गुरु प्रामुख्यानं जे वस्ताद लहुजी साळवे यांचाही प्रभाव त्यांचा प्रभाव महात्मा फुलेंच्या विचारावरती दिसून येतो. आणि सगुणाबाई श्रीसागर या देखील या ठिकाणी आपल्याला त्यांच्या विचाराचं परिणाम करणारा घटक लक्षात येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय आपण अभ्यासलं, त्यांचं तर्काधिष्ठित विचार पाहिले गेले तर जो पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे भारतीय संत परंपरा. मग या भारतीय संत परंपरेमध्ये कोणाचा प्रभाव महात्मा फुलेंच्या विचारावरती पडलेला दिसून येतो तर तो म्हणजे संत कबीर आणि संत तुकाराम यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. म्हणून महात्मा फुलेंचे विचार आज प्रासंगिक आहेत. मग महात्मा फुले यांनी कोणते विचार मांडले तर पहिला महत्वाचा विचार महात्मा फुलेंनी मांडला जो आजच्याही समाजामध्ये जसाचा तसा लागू होतो तो म्हणजे जाती व्यवस्था. जाती व्यवस्थेचं विच्छेदक लक्षण त्यांच्या ग्रंथामध्ये दिसतो जो 1873 मध्ये त्यांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. या गुलामगिरीमध्ये या ठिकाणी जाती व्यवस्थेचं विश्लेषण केलेलं दिसून येतं. त्यावर जास्त भाष्य करता येणार नाही, आपल्याला वेळेचं बंधन आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की स्त्री शिक्षण आणि समानता. समानता ही भारतीय समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया आहे हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वात अगोदर ओळखलेलं होतं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचं दुःख, दारिद्र्य, समस्या, अडचणी, सुलतानी आणि अस्मानी संकट
यावरती महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये शेतकऱ्यांचा असूड 1883 मध्ये हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. 1883 मध्ये शेतकऱ्यांचा असूड यामध्ये भाष्य केलेलं आहे. आजही शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाहीये. शेतकरी ओला आणि कोरड्या दुष्काळामुळे त्रस्त आहे. शेतकऱ्यांपुढे नाना समस्या आहेत. या सगळ्यांचा विचार केला गेला तर असं दिसतं की शेतकऱ्यांच्या समस्या 21st सेंचुरीमध्ये संपलेल्या नाहीत. सत्य आणि शोध या दृष्टीनं याच विचारातून पुढे सत्यशोधक समाजाची 1873 मध्ये स्थापना झाली. या सगळ्या विचारांचा परिपाक आपण लक्षात घेतला गेला तर महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार 21व्या शतकामध्ये सुद्धा लागू होत आहेत. या 21व्या शतकाचं वर्णन करताना एक कवी म्हणतो, एक विसावा न दिसावा व्यथा आमच्या आयुष्याची. ही व्यथा आमच्या आयुष्याची का झाली तर महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आजच्या समाजाला अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्या समाजातून भारतीय समाजात या ठिकाणी जागृती होते आहे. हा भारतीय समाज हा जागृत होतो आहे. या भारतीय समाजाचं प्रबोधन होतं आहे. भारतीय समाजाला महात्मा फुलेंच्या विचारातून मार्गदर्शन मिळतं आहे. या सगळ्यांचा जर विचार केला गेला तर महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार किती प्रासंगिक आहेत याचा विचार आपल्याला पडतो. मी ठामपणे आपल्यासमोर मांडतो आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार काळाच्या पुढे होते. खरं तर त्यांचा जीवनपट पाहिला गेला तर इसवी सन 1827 ते 1890 हे 19वं शतक आहे. आणि 19व्या शतकामध्ये पुढच्या 200 वर्षामध्ये काय घडणार आहे हे महात्मा फुलेंच्या विचारातून कळतं आहे. म्हणून त्यांच्या विचाराची गरज, महत्त्व अधोरेखित होतं आहे. ते विचार भारतीय समाजात मार्गदर्शन करतायत. धन्यवाद.